नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत तळलेली आळूची वडी। तर ही वडी एकदम सोप्या पद्धतीने आणि लगेच तयार होते। तर त्यासाठी मी ते हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आहे। तर आता आपण हे एक उकळी घेऊया आणि त्यामध्ये हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून ते चांगलं कुटून घ्यायचं आहे। तर उकळीत कुटल्यामुळे वडीची चव खूप छान येते, त्यामुळे आपण त्याला उकळीतच कुटून घेणार आहोत। तर आपण अशा पद्धतीने हे कुटून घ्यायचं आहे। चला तर आता आपण आळूवडीसाठी लागणारे मिश्रण तयार करून घेऊया। तर इथे मी 4 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण काही मसाले आणि मीठ वगैरे घालून घेऊया। तर इथे बघा मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। आपण वाटण करतानाही मीठ घातलेलं आहे, त्यामुळे कमी मीठ घालायचं आहे। 1 चमचा ओवा घ्यायचा आणि हातावर अशा प्रकारे चोळून आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकून घेऊया आणि आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसालाही घालून घेणार आहोत। नंतर आता आपण जे कुटून घेतलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घेणार आहे आणि आपण यामध्ये आता थोडं थोडं असं करून पाणी घालत हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर आता हे मिश्रण आपल्याला जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत घालत अशा पद्धतीचं आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत। आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता आपण गॅसवर एक कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। तर तेल गरम करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत मी काही आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्याला आता आपण एका नॅपकिननी चांगली पुसून घेणार आहोत। तर मी इथे सर्व आळूची पानं चांगल्या प्रकारे पुसून घेतलेली आहेत। तर इथे आपण एक पोळपाट किंवा चॉपिंग बोर्ड घेऊन अशा प्रकारे पानावर सर्व मिश्रण लावून घ्यायचं आहे। तर आता एका पानावर आपण मिश्रण लावून घेतलेलं आहे आणि दुसरंही पान आपण अशा पद्धतीने ठेवून घेऊया आणि वरून त्याला सर्व बाजूने मिश्रण लावून घ्यायचं आहे। तर आपण इथे 2 पानाचाच वापर करणार आहोत। तुम्हाला वाटेल तर तुम्ही 3 पानाचा 4 पानाचाही वापर करू शकता। तर आता अशा प्रकारे आपण ही पानं फोल्ड करून घेणार आहोत आणि अशा प्रकारेच आपण सर्व वड्या तयार करून घेणार आहोत। आणि नंतर आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण ह्या वड्या सोडून घेणार आहोत। तर एकदम कुरकुरीत आणि एकदम चांगल्या खुसखुशीत वड्या होईपर्यंत आपण तेलामध्ये एकदम कमी गॅसवर आपण त्यांना तळून घ्यायचं आहे। कमी गॅसवर तळल्याने वड्याच्या आतील पीठ चांगलं भाजलं जातं। तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घेणार आहोत। तर ह्या एकदम सोप्या आणि लगेच तयार होणाऱ्या आळूच्या वड्याची रेसिपी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।